हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. चला तर मग आजच्या छान अशा ना व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या सकाळी बघा, मी आज ना तुमच्याशी ना दुधी भोपळ्याची पराठ्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, छान अशा ना या दुधी भोपळ्याच्या पराठ्याला मी इथे ना म्हणजे पराठा बनवायला घेतलेला आहे. तर चला, इथे छान बघा मी पराठा म्हणजे दुधी भोपळ्यावरची साल काढून घेतली आणि छान ती ना किसून घेतलेली आहे. तर इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना कोथिंबीर वगैरे घेतली आणि इथे बघा दुधी भोपळा किसून घेतला होता ना, तर तो लगेच काळा पडतो म्हणून आपण ना किसल्या लगेच पराठा बनवायचा. तर इथे मी 2 डव ना गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे ना कलर पण खूप छान होतो या पराठाला आणि खायला पण एकदम टेस्टी लागते बरं का. तर इथे बघा मी कोथिंबीर माझ्याकडे थोडीच होती, कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मिरच्या, लसूण आणि चवीपुरतं मीठ पण मी ह्याच्यामध्येच टाकते, कारण मीठ टाकल्यामुळे ना लवकर बारीक होतात मिरच्या म्हणतात. तर मीही तसंच करते बरं का. तर इथे बघा मी छान मिक्सरला वाटून घेतलं. याच्यामध्ये जिरं, ओवा तेही टाकून घेतलेलं आहे आणि परत पिठामध्ये पण ना थोडंसं मीठ टाकलं मी आणि मिक्सरला वाटून घेतलेलं पेस्ट होतं मिरचीची तीही टाकली आणि नंतर पांढरे तीळ टाकलेलं आहे. पराठ्याला जर पांढरे तीळ टाकले ना खरंच खूप छान आणि खमंग लागतात पराठे. तर इथे मी थोडंसं ना हळद टाकलेलं आहे. तर आता मळताना बघा अजिबात मी पाण्याचा वापर करत नाही. फक्त त्या पिठामध्येच ना असं मळून घेणार आहे. म्हणजे जेव्हा लागेल ना तेव्हाच मी 2-3 चमचे पाणी घेते. आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं, नाहीतर आधी आपण मळायच्या आधीच पाणी जर घातलं ना, हे आपलं पराठाचं पीठ आहे ना एकदम असं ना पातळ आणि सैलसर होतं आणि आपल्याला हा पराठा ना नीट पण लाटता येणार नाही. तर इथे मी 10 मिनिटं ना छान इथं ना पराठा म्हणजे मळून घेतलेलं पीठ होतं ना पराठाचं ते ठेवलं होतं आणि नंतर इथे मी छोटे बघा असे गोळे करून घेते आणि थोडंसं पीठ लावायचं, कोरडं पीठ, आणि लाटून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही त्याचं शेप देऊ शकता. मस्त लागतं बरं का हे पराठे, खमंग, खायला एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी. इथे बघा मी थोडं पीठ लावलं, कोरडं पीठ, आणि लाटून घेते. थोडंसं या पिठाला म्हणजे या पराठ्याला ना की साईडने क्रॅक पडतात, कारण दुधी भोपळ्याचा किस असतो ना, तर त्यासाठी त्याला ना साईडला क्रॅक पडतात. तरी काही हरकत नाही, तरी आपण तसंच पराठा बनवायचा असतो आणि खायला पण टेस्ट लागते बरं का. तरी ते मी असं पराठा ना लाटून घेतलेला आहे. 10 म्हणजे 5 मिनटं ना आपण ना तव्यावरती छान तूप किंवा तेल लावून आपण ते पराठा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावून हा पराठा शेकून घेऊ शकता. तर मी त्यांना तेलाचा वापर केलेला आहे आणि नंतर इथे बघा मी दुसराही पराठा लाटून घेते. तर आपण चपातीला जशी फोल्ड करून तेल वगैरे लावून बनवतो ना, सेम तसाच प्रकार आहे. तर मी थोडंसं तेल टाकलं, कोरडं पीठ टाकलं आणि फोल्ड करून घेतलं आणि लाटायला चालू केलेलं आहे. तर इथे बघा छान असा ना खरपूस कलर येईपर्यंत ना आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि गरमागरमच खायचं आहे बरं का पराठा. पण तरीही आपण अशा प्रकारे केलं ना दिवसभर मऊसूत असा पराठा राहतो. तर इथे तुम्हाला दिसत असेल याचा कलर किती छान आलेला आहे आणि दुधी भोपळा असल्यामुळे ना असं किती छान त्याच्यामध्ये अशा पराठ्यामध्ये दिसत आहेत. तर बघा सर्वच मी पराठे पटपट असे लाटून घेतले आणि सर्वांना खायचं आहे आता गरमागरम पराठा. दही पण म्हणजे घरचं दही नव्हतं, विकतचं आता घेतलेलं आहे, कारण रात्री लावायचं लक्षातच नाही आहे दही. तर इथे मी सगळे पराठे लाटून घेतले. तर इथे बघा सोबत मी शेंगा चटणी आणि दही पराठा घेतलेला आहे. तुम्हाला जर ना लोणचं किंवा टोमॅटो सॉस बरोबर आवडत असेल ना तरी तुम्ही ते खाऊ शकताय. मला दह्याबरोबर आवडते म्हणून मी दही, शेंगा चटणी वगैरे घेतलेलं आहे पराठ्याबरोबर खाण्यासाठी. तर चला, गरमागरम इथे आम्ही पराठा खायला घेतलो आहे. तर इथं आपला शौर्य बघा तो माझ्याशी बोलत होता आणि व्हिडिओ चालू होता तेव्हा काय बोलतील मुलं नाही सांगता येणार नाही, म्हणून मी इथे शौर्याचा आवाज म्यूट केला आहे. मस्त असं गरमागरम पराठा खाऊन घेतो आणि इतकं गरम आहे ना की उन्हाळ्याचे दिवस झालेले आहेत. पावसाळा असून सुद्धा ना पाऊस यायचं काही नावच काढेना. एवढा पराठा बनवेपर्यंत ना मला खूप म्हणजे कंटाळा आला, बास झालं बरं का. स्वयंपाक तर आणखीन लांबच राहिला. तर मी नंतर बनवणार आहे स्वयंपाक. आधी खाऊन घेते पराठा आणि नंतर ना धुणं वगैरे झालं ना, कपडे वगैरे धुवायचे, तर निवांत स्वयंपाक बनवायचा आहे.
तर इथे आम्ही सर्वजण ना सकाळचा आमचा नाश्ता झाला आणि माझी इथे ना बाहेरची कामं पण आवरली, कपडे वगैरे धुतले आणि नाश्त्याची भांडी होती ती पण घासून घेतले. तर आत्याने पण देवपूजा वगैरे केले आणि नंतर मी ते ना छान बघा आता जेवणामध्ये बेत दुपारी जेवायचं. आता सकाळ नाश्ता केल्यावरती घरी आमच्या ना सकाळी कोण जेवत नाही, नाश्ता केला की डिरेक्ट 1-2 वाजता जेवतात. तर म्हणून मी इथे बघा वांग्याची सुकी भाजी बनवायला घेतलेली आहे बिना पाण्याची. अजिबात त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे ॲड केलं नाही. वांग्याच्या भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. हा ना खूप छान होतो बरं का हा वांग्याची भाजी. तर नंतर इथे बघा मी वांग्याची भाजी बनवली आणि आता ना हे आंबे आपले शेवटचे बीड आहेत ह्या वर्षीचे, झाडातले कालच आंबे उतरवलेत. तर इथे बघा 4-5 आंबे घेतले आणि छान बघा खूप छान याला कलर आलेला आहे. तर आपले हे आंबे ना केशर आंबे आहेत. तर मी आता आमरस बनवायला घेतला आहे. तर जेवणामध्ये आज आमरस, चपाती आणि वांग्याची भाजी असणार आहे. तर मी स्वच्छ म्हणजे अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेला आहे की आंबे नेहमी आपण आमरस करताना अर्धा तास आपण पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे जेणेकरून ना आंब्यावरची धूळ वगैरे जाते आणि आमरस बनवायला ना खायला पण एकदम टेस्ट लागते. तर इथे मी सगळा घर काढून घेतलेला आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते. तर शक्यतो ना रवीने बनवलेलं, आपल्या हाताने बनवलेली टेस्ट खूपच भारी असते. पण आता माझ्याकडे एवढा वेळ नसतो की मला जॉबला जायचं असतं, म्हणून मी काय करते ना जेव्हा म्हणजे वेळ असतो ना तेव्हा मी माझ्या हातानेच बनवते, कारण हाताची चव ही वेगळीच असते ना. मिक्सरला मी बनवायला घेतलेला आहे. तर इथे बघा सगळा पल्प काढून घेतला मी आंब्याचा. तर आता मिक्सरला वाटून घेते. याच्यामध्ये मी म्हणजे थोडंसं साखर टाकणार 2 चमचे, कारण केशर आंबे आहेत आधीच गोड आहेत हे आपले आंबे. थोडी साखर आणि थोडीशी किंचित मीठ आणि वेलची पावडर टाकणार आहे, म्हणजे वेलदोडे वगैरे. तर इथे मी मिक्सरला ना छान बघा आता चालू बंद करायचा, म्हणजे खूप छान आपल्याला हा आमरस बनतो आहे. तर तुम्हाला दाखवते इथे दाटसर असा आमरस बनलेला आहे. याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं नाही अजिबात. तर काही जण म्हणतात आमरस काळा पडतो, पण हाताने बनवलं ना अजिबात काळा वगैरे पडत नाही बरं का. आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर करत नाही आणि शक्यतो ना काचेच्या भांड्यामध्ये ना आमरस बनवलं अजिबात काळं पडत नाही. पण माझ्याकडे असा गोल ना बाऊल नाही आहे काचेचा, म्हणून मी स्टीलच्या पातेल्यात बनवलेला आहे. तर नंतर इथे बघा आमच्या नणंदबाई आल्या आहेत, कारण आमच्या आत्यांना ना अधिक मासाची ओटी भरण्यासाठी, तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरतात ना, तर हा व्हिडिओ ना अधिक मासातला आहे. तर अमावस्येच्या आधीचा हा व्हिडिओ आहे. तर तो मला तुमच्या म्हणजे एडिट करायचं झालं नाही आणि शेअर पण करायचं राहून गेलं तुमच्याशी, म्हणून मी ना ह्या व्हिडिओमध्ये तो एडिट करून तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर इथे बघा छान अशी नात्यांची ना त्यांनी ओटी वगैरे भरली, छान वाटलं. आणि नंतर ना मी पण आमच्या नंदूबाईची ना अधिक मासातली ना आईची ओटी भरलेली आहे. तर इथे बघा सगळं छान म्हणजे जमेल तेवढं मी इथं डेकोरेशन करून घेतलं. आणि मलाही मम्मीनं परवा ना धोंड्याचं ताट आणलं होतं, तेव्हा म्हणजे शूट केलं तर मी आणि तेही तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ राहिला होता, म्हटलं आता चला आज तुमच्याशी शेअर करावं. तर इथे ननंदबाईंना छान असा गजरा वगैरे मारला आणि आहेर वगैरे केला, साडी वगैरे सर्व नेसवलं आणि छान खणा नारळांनी ओटी भरली. त्यानंतर इथे ना त्यांचं ऑप्शन करून घेतलं, पण जास्तीचं काही शूट करायचं झालंच नाही आहे. जमेल थोडा शूट केलेला आहे मी. आणि इतकं गरम होऊ लागलं आहे, तुम्हाला मी मगाशीच म्हटलेलं आहे की नाश्ता करतानाच खूप म्हणजे खूप गरम. तर बघा उन्हाळ्याचे दिवस असल्यासारखं झालं आहे. म्हटलं चला आहोंना म्हटलं थोडंसं पाईपाने ना टेरेसवरती पाणी तरी मारूया, थोडंसं म्हणजे थंड वाटेल. तर इथे बघा टेरेस पण स्वच्छ होईल म्हटलं, आणि मी इथे टेरेस पण स्वच्छ करायला घेतलं. खूप दिवस झाले टेरेसवरती पाणी पण मारलं नव्हतं आणि स्वच्छ पण केलं नव्हतं. तर इथे मी सगळं ना स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आजचा माझा ना हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.